शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा निवडणुकीलाच आंदोलन समजा असं आवाहन जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांना केलं आहे। समाजाने एकजूट राहावं, जे काय मिळवायचं जे काय म्हणतो ते 100% मिळणार। तुम्हाला सत्ता पाहिजे सत्ता मिळणार, पाडायचं असलं तुमच्या मनातला माणूस तुम्हाला जो कधीच पडत नाही तो पाडायचा असला तरी पडणार, तुम्हाला आरक्षण पाहिजे असलं तेही मिळणार, तुमच्या शेतीमालाला भाव पाहिजे असला तेही मिळणार। पण सगळ्यांना एकजूट कायम राहावं लागणार। आपला गनिमेकावा कळून न दिलेला बरा, नेमकं पाडायचेत का उभा करायचेत म्हणून आपण पुढे ढकलली। होईल निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर 8-4 दिवस अगोदर होईल बैठक, त्याच्यात निर्णय घेतला करण्याचं कारण ते काय आमचे दुश्मन नाहीत, ते आमचे विरोधक पण नाहीत, पण त्यांच्या सरकारमध्ये तो आहे आणि बळ देण्याचं कामच ते करतात। येड्या माणसाला सुद्धा कळत, माझ्या सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा कळतंय कोण फसवतोय, कारण देवेंद्र फडणवीसच चालक आहे आणि तो फसवत असेल तर तोच जबाबदार आहे मराठ्यांचं आरक्षण न मिळू द्या।